नमस्कार. योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑगस्ट 2026 प्रश्नपत्रिका. आपण उत्तरपत्रिका पण बघणार आहोत. प्रश्न पहिला, रिकामा जागा भरा. ॲनिमिया मुक्त भारत अंतर्गत महिलांना कोणती गोळी दिली जाते? त्याचं उत्तर आहे आयर्न फॉलिक ॲसिड IFA ही गोळी दिली जाते. बालकाला पूरक आहार कोणत्या वयापासून सुरू करावा? बालकाला पूरक आहार 6 महिने वयापासून सुरू करावा. तिसरा प्रश्न, सिकलसेल आजार कोणत्या प्रकारचा असतो? त्याचं उत्तर रक्ताचा अनुवंशिक आजार. चौथा, विटॅमिन ए पूरक आहार किती महिन्यांनी दिला जातो? त्याचं उत्तर 6 महिने. आणि पाचवा, डिवॉर्मिंग गोळी अल्बेंडाझोल मुलांना कोणत्या दिवशी दिली जाते? त्याचं उत्तर राष्ट्रीय कृमिमुक्ती दिवस हे योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या लावा. IFA गोळी, त्याचं उत्तर रक्त वाढविणे. दुसरा, पूरक आहार, त्याचं उत्तर 6 महिने. तिसरा प्रश्न, ग्रोथ चार्ट, त्याचं उत्तर पोषण स्थिती. आणि चौथा प्रश्न, जनजागृती स्तनपान सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट. इथे स्तनपाह झाले, तिथे न करून घ्या. स्तनपान सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट. NRC, त्याचं उत्तर गंभीर कुपोषण. तिसरा प्रश्न, चुकी बरोबर ते सांगा. पहिला प्रश्न, बाळाला 6 महिन्यापूर्वी पाणी द्यावे. त्याचं उत्तर चूक. दुसरं, NRC मध्ये 24 तास डॉक्टर उपलब्ध असतात. त्याचं उत्तर चूक. तिसरा प्रश्न, सिकलसेल हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचं उत्तर चूक. चौथा प्रश्न, जीवनसत्व अ मुलांना अंधत्वापासून वाचवते. त्याचं उत्तर बरोबर. पाचवा प्रश्न, KMC फक्त हॉस्पिटलमध्ये करता येते. त्याचं उत्तर चूक. प्रश्न चौथा, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, ॲनिमिया मुक्त भारत या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? त्याचं उत्तर, ॲनिमिया मुक्त भारत या कार्यक्रमाचा उद्देश मुली, महिला व बालकांमधील ॲनिमिया कमी करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे हा आहे. दुसरा प्रश्न, पूरक आहाराची सुरुवात कोणत्या महिन्यात करतात? त्याचं उत्तर आहे 6 महिन्यानंतर पूरक आहार सुरू करतात. प्रश्न तिसरा, NRC म्हणजे काय? NRC म्हणजे न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर, पोषण पुनर्वसन केंद्र. चौथा प्रश्न, KMC का करतात? कमी वजनाच्या व अकाली जन्मलेल्या बाळाचे तापमान, स्तनपान व वजन वाढ सुधारण्यासाठी KMC करतात. पाचवा प्रश्न, कृमीमुळे होणारी समस्या कोणती? त्याचं उत्तर, कृमीमुळे ॲनिमिया, कुपोषण, भूक कमी होणे व वाढ खुंटणे यासारख्या समस्या होतात. प्रश्न पाचवा, केस स्टडी. पहिलं प्रश्न, आशा वर्कर पहिला काय सल्ला देईल? केस स्टडी त्या ठिकाणी लिहिलेली नाही आहे. आपण त्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. त्याचं उत्तर, आईने बाळाला वारंवार व योग्य पद्धतीने स्तनपान द्यावे आणि बाळाला 6 महिने पूर्ण होईपर्यंत केवळ आईचे दूध द्यावे असा सल्ला देईल. दुसरा प्रश्न, दूध कमी येत असल्यास कोणती पद्धत सांगाल?
या ठिकाणी उत्तर मी माझ्या मनाचं लिहिलेलं आहे थोडक्यात. तुम्ही तुमच्या ह्याच्याने सुद्धा लिहू शकता. आईने बाळाला वारंवार स्तनपान करावे जेणेकरून ते स्तनपान येण्यास आणखी तयार होण्यास सुरुवात होत असते. किंवा बाळाला योग्य स्थितीत पकड असली पाहिजे, तेव्हा ते बाळ व्यवस्थित पिऊ शकेल आणि दूध आणखी नवीन तयार होईल मातेच्या स्तनामध्ये. किंवा जर येतच नसेल दूध तर आपण डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्या मातेला सांगू शकतो, जवळच्या उपकेंद्रात जाऊ शकते किंवा इतर जवळ असेल त्या हॉस्पिटलमध्ये तिला पाठवू आपण. आणि पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न, बाळाचे वजन कमी असल्यास कोणती नियमित तपासणी कराल? त्याचं उत्तर, बाळाचे वजन नियमित मोजून ग्रोथ चार्टवर नोंद करावी व वाढीचे निरीक्षण करावे. चौथा प्रश्न, पूरक आहार देणे योग्य आहे का? आता त्या बाळाचं 3 महिन्याचं असेल तर त्या बाळाला आपण योग्य तो आहार 6 महिन्यानंतर चालू करू शकतो. म्हणजे बाळ 3 महिन्याचे असल्यामुळे सध्या पूरक आहार देणे योग्य नाही. 6 महिने पूर्ण झाल्यानंतर पूरक आहार सुरू करावा. प्रश्न 5वा, जर बाळाची वाढ खूपच कमी असेल तर काय कराल? बाळाची वाढ कमी असेल तर आपण बाळाची तातडीने आरोग्य तपासणी करून कुपोषणाचे मूल्यांकन करावे व आवश्यक असल्यास बालरोग तज्ज्ञ NRCकडे संदर्भित करावे. प्रश्न 6वा, प्रात्यक्षिक. त्यातील पहिला प्रश्न, वाढ चार्ट कसा भराल? त्याचं उत्तर मी माझ्या मनाने लिहिलेलं आहे. पहिलं, बाळाची माहिती लिहावी म्हणजेच नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी. दुसरं, बाळाचे वजन घ्यावे. योग्य वजन काट्याने वजन करून ते किलोमध्ये नोंदवावे. तिसरं, वय निश्चित करावे. जन्मापासून बाळाचे पूर्ण झालेले महिने मोजावेत. चौथं, चार्टमध्ये बाळाच्या वयानुसार आडवी रेषा एज किंवा वजनानुसार उभी रेषा वेट पाहावी. पाचवं, बाळाचं वय आणि वजन तिथे एकमेकांना मिळतात त्या ठिकाणी बिंदू पॉईंट करावा. प्रत्येक महिन्याची वाढीची दिशा ग्रोथ कर्व दिसते. 7वं, वजनाची वाढ योग्य दिशेने होते असेल तर बाळाची वाढ समाधानकारक मानली जाते. हे उत्तर आहे ना, ते त्याच्यामध्ये तुम्ही आणखी बदल करून पण लिहू शकता. आणि पुढचा प्रश्न आहे, कांगारू मदर केअर KMC योग्य पद्धत समजवा. ती मातेला समजवायची असेल तर आपण अशा प्रकारे त्याचं उत्तर लिहू शकतो. कांगारू पद्धत KMC. कांगारू पद्धत ही एक कमी वजनाच्या बालकाची काळजी घेण्याची सहज, सोपी व कमी खर्चिक अशी पद्धत आहे. कांगारू पद्धतीमुळे कमी वजनाच्या बाळाचे आरोग्य उत्तम राहते. बाळाला उबदार ठेवण्यासाठी कांगारू पद्धत पाळण्याविषयीचा सल्ला मातेला व त्यांच्या कुटुंबियांना देऊ शकतात. त्वचेसोबत संपर्क येईल अशा पद्धतीने बाळाला धरणे. यासाठी मातेला एकांतात ठेवावे. मातेला आरामशीर बसण्यास सांगावे. बाळाच्या डोक्यावर टोपी, लंगोट, पायमोजे सोडून बाकी अंगावरील कपडे काढून त्याला मातेच्या स्तनांमध्ये डोके एका बाजूला करून बेडक्यासारख्या स्थितीमध्ये ठेवून त्वचेच्या संपर्कात ठेवावे. बाळाला मातेच्या साडीच्या पदरामध्ये झाकून वरून ब्लँकेट घ्यावी. माता हजर नसल्यास तिच्या निरोगी पतीला किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीला कांगारू पद्धतीने 1 तास, कमीत कमी 1 तास बाळाची काळजी घेण्यास सांगावे. बाळाचे तापमान कमी होऊ नये म्हणून डोके कपड्याने व टोपीने झाकावे.
अशा पद्धतीने कांगारू पद्धतीचा वापर केल्याने शिशूचे वजन वाढण्यास तसेच शिशूच्या हायपोथर्मियापासून बचाव होण्यासाठी मदत होते. आपल्याला त्यांनी कांगारू पद्धत सांगायला लावली. आपण अशा प्रकारे उत्तर लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 7 दीर्घ उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न, ॲनिमिया मुक्त भारत या कार्यक्रमांतर्गत आयशाची भूमिका सांगा किंवा लिहा. गर्भवती महिला. त्याचं उत्तर, गर्भवती महिला व बालकांची ॲनिमियासाठी तपासणी करण्यास मदत करणे. IFA गोळ्यांचे महत्त्व समजावून सांगणे व नियमित सेवनासाठी प्रोत्साहन देणे. आहारामध्ये लोहयुक्त पदार्थ घेण्याचा सल्ला देणे. कृमीनाशक गोळी घेण्याबाबत जनजागृती करणे. ॲनिमियाची लक्षणे असलेल्या व्यक्तींना आरोग्य केंद्राकडे संदर्भित करणे. महिलांना व कुटुंबाला ॲनिमिया प्रतिबंधाबाबत आरोग्य शिक्षण देणे. प्रश्न दुसरा, पूरक आहाराचे प्रकार, मात्रा, वारंवारता व काळजी लिहा. तर आपण बघूया त्याचं उत्तर. 6 महिन्यानंतर पूरक आहार सुरू करावा. सुरुवातीला मऊ, पातळ व सहज पचणारा आहार द्यावा. हळूहळू आहाराची मात्रा व घट्टपणा वाढवावा. वयानुसार दिवसातून 2-3 वेळा आणि नंतर 3-4 वेळा पूरक आहार घ्यावा. खिचडी, डाळ भात, पेज, भाजी, फळांचा गर, अंडे इत्यादी पौष्टिक पदार्थ देता येतात. पूरक आहारासोबत आईचे दूध सुरू ठेवावे. आहार बनवण्यापूर्वी व बाळाला खाऊ घालण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. स्वच्छ व ताजे अन्न द्यावे आणि बाळाला जबरदस्तीने खाऊ घालू नये. हे उत्तर म्हटल्यास तुम्ही तुमच्या याच्याने पण लिहू शकता. थोडक्यात असं तुम्ही अंदाज येऊ शकतो का प्रश्नाचं उत्तर तुम्ही कशा प्रकारे लिहायचं आहे. तर आपण ऑगस्ट 2026 याची उत्तरपत्रिका समजून घेतलेली आहे. तुम्हाला याची उत्तरं काही चुकीची वाटली असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही तुमच्या याच्याने पण लिहिण्याचा प्रयत्न करा. मी थोडक्यात अशी उत्तरं लिहिलेली आहेत. तुम्हाला समजतील अशा भाषेत. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.